विधानसभेचे अध्यक्ष आरोपींना ॲडजस्ट झाले असल्याचा आरोप उभाटा गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी लगावला आहे। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे जीवन प्राधिकरण कार्यालयात कंत्राटवर असलेल्या एका महिलेला पगार काढून देण्यासाठी शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या 2 अधिकाऱ्यांवर अद्यापही निलंबनाची कारवाई झाली नसल्याने आमदार नितीन देशमुख यांनी अकोला येथील जीवन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत ठिय्या आंदोलन पुकारलं आहे। या संदर्भात विधानसभेत लक्षवेधी आपण पत्र दिलं असतानाही लक्षवेधी लावण्यात आली नसून विधानसभा अध्यक्ष कुंभकर्ण झोपेत असल्याची टीका त्यांनी केली आहे। विरोधकांनी लावलेली लक्षवेधी सभागृहात घेण्यात येत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। तर पीडित महिलेला न्याय मिळत नाही तोपर्यंत कार्यालय सोडणार नसल्यावर नितीन देशमुख सध्या ठाम आहेत। अभियंता श्री कपिले साहेब व शाखा अभियंता श्री मुळे साहेब यांनी दोघांनीही माझ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केलेला आहे व मला शरीर सुखाची मागणी केलेली आहे। 1 वर्षापासून मला कुठलाही न्याय मिळालेला नाही आणि या भीती यांची दहशत एवढी वाढलेली असल्यामुळे मी 1 वर्षापासून ऑफिसमध्ये सुद्धा जात नाही आहे आणि मी तक्रारी कार्यकारी अभियंता अकोला, अधीक्षक अभियंता अकोला म्हणजे जिथे जिथे MDPचे ऑफिस आहेच किंवा सगळ्याच ठिकाणी मी पत्रव्यवहार केलेला आहे, तक्रारी दिलेल्या आहे, त्याच्यानंतर FIR सुद्धा केलेला आहे पोलीस स्टेशनला, पण अजूनपर्यंत काही कार्यवाही झालेली नाही। माझी मागणी हेच आहे की मला न्याय मिळावा, दोन्ही अधिकाऱ्यावर कार्यवाही व्हावी आणि माझी नोकरी सुरक्षित राहावी। कसं आहे की ज्या 2 अधिकाऱ्यांनी एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्याला तिचा पगार काढण्यासाठी ती त्या अधिकाऱ्याकडे गेली असता त्या अधिकाऱ्यांनी त्या महिलेला शारीरिक शोषणाची मागणी केली आणि एका अधिकाऱ्याने तर त्या ऑफिसला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी केला होता आणि महिलांनी त्या आरडाओरड करून तिथं पळ काढला। जवळपास 1 वर्ष या प्रकरणाला झाले आणि 1 वर्षापासून ती महिला कर्मचारी एवढी दहशतीखाली होती की मी जर माझ्या ऑफिसला जर गेली तर माझ्यावर अत्याचार होईल, अन्याय होईल, त्या दहशतीपोटी ती महिला 1 वर्षापासून कामावर सुद्धा आले नाही। परंतु संबंधित अधिकाऱ्यांना कधी धाडस केलं नाही की ही महिला माझ्या मुलीच्या वयी समान आहे, तिच्या घरी आपण गेलो पाहिजे, बेटा तू कामावर वर्ष झाले का आली नाही। आणि त्या 2 अधिकाऱ्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी शारीरिक शोषणाची मागणी केली त्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करायचं धाडस सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी दाखवलं। त्या 2 अधिकाऱ्यावर फक्त ह्या महिलेच्या संदर्भातलेच गुन्हे नाही, अजून एका महिलांनी मुख्यमंत्र्याकडे इच्छा मरणाची परमिशन सुद्धा मागितली होती आणि त्या अधिकाऱ्यावर 420, 468, 471 गुन्हे सुद्धा चाणी पोलीस स्टेशनला दाखल आहेत। म्हणजे भ्रष्टाचाराच्या संदर्भातले गुन्हे दाखल आहेत, महिला अत्याचाराच्या संदर्भातले गुन्हे दाखल आहेत, तरी वर्ष होऊन त्या अधिकाऱ्यावर कोणत्याही प्रकारची प्रशासनानं अद्यापर्यंत कारवाई केली नाही। मी संबंधित हा विषय विधान भवनामध्ये लक्षवेधी लावला होता। विधानसभेच्या अध्यक्षांना 4 वेळा मी भेटलो, अध्यक्षांना विनवणी केली की एका महिलेवर अत्याचार झालेला आहे, 2 अधिकाऱ्यांनी तिला शारीरिक शोषणाची मागणी केली आहे, ह्या बाबतीत मला लक्षवेधी मांडायचा आहे। अध्यक्षांनी होकार दिला, सही दिली, परंतु नंतर अधिकारी ह्या जिल्ह्यात सांगतात की तुमचा लक्षवेधीच लागणार नाही। गेल्या 15 दिवसापासून मी दिलेला लक्षवेधी अद्यापर्यंत लागला नाही। मला दुःख वाटते, विधानसभेचे अध्यक्ष हे अध्यक्ष असतात, परंतु विधानसभेचा अध्यक्ष या अध्यक्ष कुंभकर्णासारखा झोप घेतलेली आहे। जसा कुंभकर्ण काळ झोपलेला असते आणि आपल्या प्रजेमध्ये काय अत्याचार होऊ राहिला हे कुंभकर्णाला दिसत नाही, तशा पद्धतीने विधानसभेच्या अध्यक्षाला या महाराष्ट्रामध्ये जनतेवर, महिलांवर, शेतकऱ्यावर काय अत्याचार होऊ राहिले हे दिसत नाही आणि याच्या संदर्भातले लक्षवेधी विरोधी पक्षाचे घेत सुद्धा नाहीत। म्हणून अध्यक्षांनी कुंभकर्णाची झोप घेतली
शेवटी आम्हाला त्या महिलेसाठी रस्त्यावर उतरा लागलं आणि अधिकाऱ्यांच्या ऑफिस मध्ये येऊन हे आंदोलन द्यावं लागलं। जोपर्यंत त्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई होणार नाही तोपर्यंत ह्या ऑफिस मधून आम्ही हटणार